नमस्कार. मी आपल्या समोर चर्चा करणार आहे की समाजात किती प्रकारची लोकं असतात. बघा, पावलोपावली आपल्याला वेगवेगळी लोकं, वेगवेगळ्या स्वभावाची लोकं भेटतात. काही लोकांना आपण काय म्हणतो हे समजतच नाही. आपल्याला ते समजून घेऊ शकत नाही म्हणून तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका. कारण साधी गोष्ट आहे. अहो, त्यांची विचाराची पातळी आणि तुमच्या विचारांची पातळी वेगवेगळी असणार आहे. तुमच्या विचारांची पातळी ते गाठू शकणार नाहीत. आणि गरज नाही की तुम्हाला त्यांनी समजूनच घ्यावं. नाही घेतलं तर तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही सांगा, काच तर गल्लोगल्ली विकली जाते. हिरा विकला जातो का? हिऱ्याची किंमतच कोणाला माहिती नसते. त्यामुळे हिरा घेऊ शकत नाही कुणीही. आणि जर लोक जास्त शहाणे असतील तर त्यांना समजून सुद्धा ते समजलं नसल्याचा आविर्भाव आणतात. हल्लीची लोक खूप शहाणी आहेत. बघा, दुसऱ्याच्या खांद्यावर ओझं टाकून, मग ते आर्थिक असो, मानसिक असो किंवा असो अनेक प्रकारचं जे काही ओझं म्हणतो दुसऱ्यावर टाकून आपण छान जगत असतात. ओझं घेऊन घेऊन थकलेला माणूस जेव्हा त्यांना सांगतो की आता मला हे शक्य नाही, तेव्हा ते उलट त्यांना म्हणतात त्याला, काय रे तू बदललास, पूर्वीसारखा राहिला नाहीस. पूर्वी कसा चांगला होतास, आता तसा नाहीस. तो चांगला का होता? ह्यांचं ओझं घेऊन राहत होता ना, ह्यांना मदत करत होता आणि ह्यांना मोकळं राहायला मिळत होतं. आता त्यांना ते ओझं न घेतल्यामुळे त्रास होणार म्हणून आता हा माणूस आपण चांगले राहत नाही. जोपर्यंत त्यांचं ओझं घेतो ना तोपर्यंतच आपण चांगले असतो. आपल्याला नाहीतर कुणीही चांगलं म्हणत नाही. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही शांत बसलात तर तुम्हाला लोक घमेंडी आहे म्हणतात. तुम्ही नम्रतेने वागलात, नम्रतापूर्वक वागलात तर तुम्हाला ते म्हणणार की कमजोर आहे हा. बरं, पण हे सर्व सहन करत असताना समाज आहे हा, हे सगळा अनुभव तुम्हाला येणार. हे सगळं सहन करत असताना तुमचं मन एक विचलित होऊ देऊ नका. तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. तुम्ही थोडंसं खंबीर राहा. तर जेव्हा जेव्हा आपण एखाद्याला आपलं समजतो ना, अशी माणसं आहेत काही ज्यांना आपण आपलं समजतो, ते सिद्ध करतात की आपल्यासाठी ते किती परके आहेत. बघा, किती म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण त्यांना आपलं समजून जवळ घेतो तेव्हा ते सिद्ध करतात की तुम्ही आमचे कुणीच नाही. साधी गोष्ट आहे. असं झाल्यानंतर तर खूप दुःख होतं आपल्याला. ज्यांना आपण हात धरून पुढे ओढलेलं आहे, पुढे आणलेलं आहे, त्यांची प्रगती केलेली आहे, जेव्हा आपण एखाद्याला मानसिक असो आर्थिक असो मदत करून पुढे आणलेलं आहे, त्याच हाताने आपल्याला पाडू शकतात. जो हात धरला होता ना पुढे आणण्यासाठी, त्याच हाताने ते आपल्याला ढकलून देतात. बघा, यावरून विचार करा की ते काही लोक विनाकारण आपल्या आयुष्यात येतात आणि आयुष्यातून निघून जातात. तुम्हाला वाटेल हे हा का आला माझ्या आयुष्यात आणि का गेला? साधी गोष्ट आहे हो, ते तुम्हाला धडा शिकवायला आले होते. तुम्ही साधा विचार करा, येण्याचंही काही कारण नसतं आणि सोडून जाण्याचंही काही कारण नसतं. पण खूप मोठं कारण असतं यामागे की आपल्याला ते धडा शिकवून गेलेले असतात. तर विसरून जायचं अशा लोकांना. का? तर ज्याच्यासाठी आपण स्वतःला विसरून काम करत असतो, जगत असतो ज्याच्यासाठी, तेच आपल्याला विसरून जातात. अशी लोकं आहेत. आणि तुम्हाला सांगू, जी लोक खरंच हसतमुख जगत असतात ते खरंच सुखी असतात असं नाही हो. त्या सुखामागे एक दुःख दडलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक प्रकारची माणसं भेटतील, त्या पद्धतीनं आपण त्यांना तोंड द्यावं आणि प्रत्येक माणसाला आपल्या आपल्या पद्धतीनं सामोरं जावं. पण स्वतःवर त्याचा फारसा परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही स्थिर राहा.
आणि स्वतःला व्यवस्थितपणे जगायला शिका. स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी तर आपण केलेलं, आपल्याला त्यांनी खूप काही शिकवलेलं आहे. आता तरी शहाणे व्हा.